हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत बासुंदी कशी बनवायची ते पण एकदम मलाईदार घट्टसर आणि जसं तुम्ही मार्केटमधून आणता ना त्यापेक्षाही चवीला भारी लागणार आहे तशी मी इथे बासुंदी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एकदम झटपट होणार आहे। खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही या रेसिपीला आणि खूप काही सामानसुद्धा लागत नाही, एकदम घरगुती सामानामध्ये बनून तयार होते। त्यासाठी एक स्टीलची मोठी कढई घेतलेली आहे। तर थोडीशी जाड कढई वापरणार आहे इथे, कारण दुधाला आटायला खूप वेळ लागतो। त्यासाठी थोडीशी जाड बुडाची कढई आपल्याला इथे घ्यायची आहे। त्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे, कारण बुडाला दूध लागू नये म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 लिटर दुधाची बासुंदी तयार करणार आहे, तर तुम्ही इथे तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। इथे मी 2 लिटर दुधाची बासुंदी बनवणार आहे। 2 लिटरमधून आपल्याला 1 लिटर तर आटवण्यामध्येच जातो, त्यासाठी ते मी 2 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे। तर यामध्ये मी 2 लिटर दूध इथे ॲड करून घेतलेलं आहे। इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे। तुम्हाला जो दूध अवेलेबल आहे तुमच्याकडे तो दूध इथे तुम्ही वापरू शकता। गाईचं वगैरे असलं तरी चालेल, कोणताही दूध घेतलं तरी इथे चालतो। तर त्यासाठी ते मी एकदम घट्ट बिना पाण्याचं दूध घेतलेलं आहे। बघा, खूप घट्ट दूध आहे, त्यासाठी मला आटवायला जास्त वेळ लागणार नाही आहे। आता दुधाला छान अशी उकळी येईपर्यंत दुधाला इथे उकळून घ्यायचं आहे। दूध व्यवस्थित इथे गरम झालेलं आहे। आता आपल्याला अशाच प्रकारे जोपर्यंत दुधाचं अर्धं दूध होत नाही, 2 लिटरपैकी 1 लिटर दूध राहत नाही, तोपर्यंत आपल्याला दुधाला इथे आटवून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे मध्ये मध्ये त्याला हलवत राहणार आहे, म्हणजेच आपल्याला दुधाला घोटत राहायचं आहे। दुधाला जर असं घोटत राहिलं तर दूध व्यवस्थित खाली बुडाला लागत नाही आणि व्यवस्थित घट्टसुद्धा लवकर होतो। त्यासाठी दुधाला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये। बघा, मी अशा प्रकारे दुधाला व्यवस्थित ढवळत आहे, म्हणजे बुडाला लागू नये म्हणून, आणि आपला दूध व्यवस्थित इथे घट्ट होत आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुधाला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा दूध इथे घट्टसर होईपर्यंत घोटून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा, छान इथे दूध आटवून घेतलेलं आहे मी, आणि दुधाला 2 लिटर दुधामधून 1 लिटर दूध इथं आटवून घेतलेलं आहे आणि घट्टसर इथे बासुंदी आपली तयार झालेली आहे। आणि यामध्ये आता या वेळेवर आपल्याला छान असं दूध तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही क्वांटिटी दुधाची, आणि किती छान असा दूध घट्टसर झालेला आहे। यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही आहे, कारण दूध ॲड केल्यानंतर परत आपल्याला 10-15 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे दुधाला। तर इथपर्यंत आपल्याला दूध शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर ॲड करायचे, कमी किंवा जास्त। खूप छान दूध इथे आटवलं आहे मी इथे, एकदम जास्त घट्टही नाही किंवा पातळही नाही, एवढं दूध आटवून घ्यायचं आहे की आपल्याला जास्त वेळ नंतर साखर ॲड केल्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायची गरज पडू नये, तेवढं दूध आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे। मॅक्झिमम 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। तर दूध इथे आटवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 कप इतकं साखर घेतलेलं आहे, त्यातलं अर्धा कप इथे साखर ॲड करून घेतलेलं आहे, आणि अर्धा कप साखर मी नंतर ॲड करणार आहे। म्हणजे थोडं थोडं साखर ॲड केल्याने जास्त पाणी सुटत नाही आणि दूध आपला पातळ होत नाही, म्हणून थोडं थोडं साखर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे। तर बघा, परत एकदा मी अर्धी साखर ॲड केली होती आधी, आणि आता एकदा पूर्ण अर्धी साखर ॲड करून घेतलेली आहे। आता परत आपल्याला इथे 10 मिनटापर्यंत छान असं घोटून घ्यायचं आहे दुधाला। दूध इथे व्यवस्थित घोटून झालेलं आहे। आता यावरून आपल्याला थोडंसं 2 ते 3 हिरवी इलायची कुटून घेतली आहे ती ॲड करून घ्यायची आहे। बघा, दूध खूप छान घट्ट झालं आहे, साखर टाकल्याने पातळ अजिबात झालेलं नाही आहे, पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे जास्त यामध्ये। अशा प्रकारे आपल्याला इथे दूध व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, आणि दुधाला खूप छान उकळी आलेली आहे, म्हणजे आपली बासुंदी व्यवस्थित इथे बनवून तयार झालेली आहे। आता या वेळेवर आपल्याला जे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत, तर या वेळेवरच आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। तर यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, जेवढे माझ्याकडे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते ते सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये मी ॲड करून घेणार आहे। मी यामध्ये थोडे थोडे करून ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे, बाकीचे ड्रायफ्रूट्स मी वरून ॲड करणार आहे। तर यामध्ये मी 3 ते 4 पिस्ता बारीक चिरून घेतलेले ॲड करून घेत आहेत, सोबतच बदाम ॲड करून घेतलेला आहे, आणि थोडंसं इथे काजूसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे, कारण मी वरून भरपूर सारे गार्निश करणार आहे, म्हणून मी यामध्ये थोडं कमी ॲड केलेलं आहे।
छान इथे बासुंदी बनवून आपली तयार झालेली आहे बघा. सर्व करण्याकरिता एकदम घट्ट बासुंदी बनवून तयार केली आहे मी. खूप जास्त पातळ नाही ठेवली आहे. आणि थंड झाल्यानंतर परत ही घट्ट होते, एकदम गाडी गाडी बनून तयार होते. त्यासाठी एकदमही जास्त इथे आपल्याला घट्ट करून घ्यायचं नाही आहे. एवढी थिकनेस आपल्याला बासुंदीची ठीक आहे. यापेक्षा जास्त जर केली तर ती जास्तच घट्ट होणार, एकदम पुरीला खाण्यासारखी होणार. जर तुम्हाला प्यायची वगैरे असेल ना चम्मचनी तर तो एकदम चवीला व्यवस्थित लागणार नाही. म्हणून इतपत बासुंदी आपल्याला आटवून घ्यायची आहे. तर बासुंदी आपली इथे घोटून व्यवस्थित तयार झालेली आहे बघा. इथलं मी व्यवस्थित असं कोपऱ्याचं वगैरे एकदम लागलेलं कढईच्या साईडनं पूर्ण काढून घेतलेलं आहे खरचटून चम्मचने. आणि इथे आपली बासुंदी बनवून तयार झाली आहे. थोडीशी मी इथे गार होण्यासाठी ठेवलेली होती. बासुंदी थोडीशी गार झाल्यानंतर इथे एका बाउलमध्ये सर्व केलेलं आहे बघा. आणि वरून आता भरपूर सारे पिस्ता, काजू, बदामाचे काप ॲड करून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. आणि ते मग भरपूर सारा ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतलेला आहे. आणि आपली अशी एकदम जाडसर, घट्टसर आणि अशी चमचमीत बासुंदी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान बासुंदी बनवून तयार झाली आहे. तर तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.